हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज थेट नावजावरून म्हणजेच माहेरी आले मी. आजचं वातावरण एवढं खराब आहे की काय सांगू, कधी पाऊस पडेल काही एक सांगता येत नाही. त्यात पप्पानी हे तीळ झाकून ठेवलं. सकाळी मस्त इथून तोंडली पण तोडली भाजीसाठी आणि मम्मीचं मनी प्लांट काय सुंदर झालंय. आणि हे पाहिलं का तुम्ही, टेंट, तेही खास कोंबड्यांसाठी. पप्पा काय करतील काही सांगू शकत नाही, पण सुपर्ब आयडिया आहे. काय सुंदर त्यांनी बनवल्यात हे टेंट. आणि चक्क एक नाही तर असे 5 टेंट बनवल्यात, जेणेकरून की कावळे किंवा पक्षी जे येतात ते छोट्या पिल्लांना उचलून नेऊ नाही शकत आता. आणि त्यामुळे कोंबडीसोबत आता पिल्लं पण बिनधास. कधी पण या, आम्ही फुललेलोच असतो असा हा गुलाब. पण त्याआधीच मामा इथे आला, कारण की त्याला त्याची ताडपत्री हवी होती. त्याने केली ताडपत्रीची घडी. कौस्तुभच्या मदतीने त्यांनी ती पूर्ण काढली आणि जेम तेम त्या स्कूटीवर बसवली. घरी आलोय मग सगळीकडे फिरून घेणं भाग असतं. जांभळं जाऊन बघितली तर अजून थोडी कच्चीच आहेत, थोड्या दिवसांनी यायला लागेल. पण आपल्याला धीर कुठे, तोडली त्यातलीच 1-2, नंतर फेकून दिली तो विषय वेगळा. मम्मीकडे ही झूकची बॅग कधीपासून आहे, तरी ती तिची तीच जुनी पुराणी बॅग वापरत बसलेली. म्हणून मी बोली आज तू चेंज करच, म्हणून ह्या बॅगेतलं सगळं त्या बॅगेत ट्रान्सफर करायला लावलेलं. आज आहे तिची मीटिंग, म्हणून कौस्तुभाला खास तिला सोडायला. आणि त्यात मला हे दिल्यात वाल सोलायला. वालांचं आणि माझं बिलकुलच पटत नाही. स्वतःला पूर्ण बोंगळून घेतलं आणि ती निघाली. मी पण थोड्या वेळात निघणारच होती, म्हणून इथे इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली की तुला काय काय घेऊन जायचंय ते सगळं आठवणीत ठेव आणि आठवणीत सगळं घेऊन जा. टुनकन गाडीवर बसली आणि दोघं निघाले. बघा मी सांगत होती ना, पावसाचं काही सांगता येत नाही, कधी पडतो काय माहिती. आणि तो आला, झाला सुरू. बरं झालं कौस्तुभने या तिळावर लगेच दुसरी ताडपत्री टाकली. पप्पानी गावातून मस्त शाकाहारी भाजी आणलेली, पिशवी भरली आणि मी पण निघाली. मॅजिक मध्ये मस्त विंडो सीट मिळाली आणि सोबत या आजी होत्या. थोड्याफार आमच्या गप्पा पण झाल्या आणि फायनली बृहन्मुंबई महानगरपालिकेत पोहोचलो. संध्याकाळी शुभमला घ्यायला म्हणून बोरिवलीला जायचं होतं. गाडी काढली, पटकन बसली आणि चलाच. आम्हाला आरसे बघायचे होते म्हणून 1-2 दुकानात फिरलो. बरेच आरसे पण बघितले. ॲक्च्युली खूप जास्त गरम झालेलं, सो आम्हाला जरा एसीत जायचं होतं, थंड हवा खायला. म्हणून फक्त आम्ही या दुकानात गेलेलो, कारण की आम्हालाही माहिती होतं इथल्या दुकानातल्या आरशांच्या ज्या प्राइस आहेत त्या आपल्या बजेटच्या आसपास पण नाही. आम्ही थोडी एसीची हवा खातो. तिथपर्यंत तुम्ही हा मिनी ब्लॉग लाईक करा आणि फॉलो नसेल केलं तर पटकन करून घ्या. बाय.